हॅलो एव्हरीवन, आपल्याला सगळ्यांनाच टेस्टची 12 वाक्य इंग्लिशमध्ये करताना फार सोपं जातं, पण एक्झॅक्ट मिनिंग नाही कळत. त्यामुळे कधीकधी मग आपल्याला वाक्यरचना माहीत असूनही आपल्या चुका होण्याची संभावना असते. त्यामुळे आज आपण थोडंसं मराठीकडे बघूया. तर सगळ्यात आधी सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर हे 3 पार्ट करावे लागतात. जसं राम योगा करतो, रामने योगा केला, राम योगा करेल. हे 3 पार्ट झाल्यानंतर प्रेझेंट टेन्स जेव्हा तुम्ही करता तेव्हा ही जी सेकंड लाईन आहे, राम योगा करत आहे, सेम तशीच आहे, फक्त इथे होता येतो. म्हणजे आपण काय केलं, आहेच्या ठिकाणी होता. राम योगा करत होता, बघा, राम योगा करत होता. तसंच फ्युचरमध्ये राम योगा करत असेल, म्हणजे ही पार्ट असेल तर राम योगा करत असेल, म्हणजे प्रेझेंटमध्ये आहे, पास्टमध्ये होता आणि फ्युचरमध्ये असेल. सेम त्याच पद्धतीने ही जी सेकंड लाईन आहे, राम योगा करत आहे, राम योगा करत आहे, हीच लाईन आपण इथे घेतली. फक्त इथे झालं सकाळपासून, म्हणजे पासून शब्द आला की कंटिन्युअसचा परफेक्ट कंटिन्युअस होतो. सकाळपासून राम योगा करत आहे. आता हे जेव्हा पास्टमध्ये घेतो तेव्हा इथे जरी आपण पाठ केला तर सकाळपासून राम योगा करत होता, बस हा शब्द वाढला. बाकी ही सगळी लाईन जशीच्या तशीच पाठ करायची आहे. राम योगा करत असेल म्हणजे राम योगा करत आहे, होता, असेल, म्हणजे 2 नंबरची लाईन केली की ही सुद्धा पाठ होते. आता रामने योगा केला हे सिम्पल पास्ट घेतल्यानंतर याच्या पुढे जेव्हा आपण आहे लावतो, रामने योगा केला आहे. पास्टमध्ये रामने योगा केला होता आणि फ्युचरमध्ये रामने योगा केला असेल. म्हणजे ह्या 2, 3, 4 लाईन पाठ केल्या की या पाठ करायची गरजच नाही आहे. म्हणजे टोटल फक्त 1, 2, 3 म्हणजे सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर पाठ केल्या की पूर्ण पाठ होऊन जातात. ह्या 6 ओळी पाठ झाल्या की तुम्हाला ॲटोमॅटिक येतं, बघा, राम योगा करत आहे, राम योगा करत होता, राम योगा करत असेल. हे कंटिन्युअस 2 नंबरची लाईन, प्रत्येक प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे 3 नंबर. रामने योगा केला आहे, रामने योगा केला होता, रामने योगा केला असेल 3 नंबरची, म्हणजे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, परफेक्ट 3 नंबर. सकाळपासून राम योगा करत आहे, सकाळपासून राम योगा करत होता, सकाळपासून राम योगा करत असेल. ह्या जर पाठ झाल्या तर पुढे तुम्हाला कुठेही पाठ करायची गरज नाही, कारण हे आता अफर्मेटिव्ह आहे. मग आपण निगेटिव्ह शिकतो, मग इंट्रॉगेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह आणि मग WH फॅमिली तर अनेक आहेत. असंख्य वाक्य तुम्ही करू शकाल, अशी 12 वाक्य. त्यामुळे इथेच तुम्हाला फोकस करायचा आहे. हे तुम्हाला शिकवायची गरज नाही, ह्याची पूर्ण आयडिया तुम्हाला आलेली आहे. नसेल आले तर हे फॉर्म्युले बघा, हे लक्षात येऊन जाईल. बघा, प्रेझेंटमध्ये इज, वॉज, विल बी, बाकी काहीही बदलत नाही. त्यामुळे याचा जर ओव्हरऑल अभ्यास केला तर तुमच्या अगदी छान लक्षात येईल आणि ह्याच्यावरच फोकस करा आणि पाठ करा. थँक्यू.